नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उच्च न्यायालय भरती 2025-26 या अनुषंगाने पुन्हा एकदा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ मिळालेली आहे। तब्बल 8 दिवसांची मुदतवाढ म्हणजेच तुम्ही आता 16 जानेवारी 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही आता अर्ज करू शकणार आहात। विद्यार्थी मित्रांनो, आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहे की जर आपण एकापेक्षा जास्त अर्ज भरले तर काय होणार। याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमी मार्फत आपण क्लर्क पदासाठी आणि शिपाई पदासाठी दोघं पदासाठी आपण रेकॉर्डेड बॅचेस उपलब्ध करून दिलेले आहेत। क्लर्क पदासाठी फक्त 499 रुपये फी आहे आणि शिपाई पदासाठी 99 रुपये फी आहे। आत्ताच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा, बॅच नक्की जॉईन करा। अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या या नंबरवरती संपर्क करा। बघा, आपण मूळ मुद्द्याकडे जाऊया। आता ज्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत उमेदवारांसाठी त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलाय बघा की उमेदवाराने एकापेक्षा जास्त ऑनलाईन अर्ज सादर केल्यास त्याचा किंवा तिचा फक्त शेवटचा अर्ज व त्यासोबत भरलेले शुल्क विचारात घेतले जाईल। म्हणजे तुम्ही जो शेवटचा जो अर्ज असेल समजा तर तो तुमचा विचारात घेतला जाईल, पण त्या अर्जासोबत तुम्ही जे भरलेलं शुल्क आहे या दोन्ही गोष्टी तुमच्या स्वीकारल्या जातील। लक्षात घ्या, ओके। याआधी सादर केलेला अर्ज विचारात घेतला जाणार नाही, त्यामुळे उमेदवारांनी अर्ज भरतानाच काळजीपूर्वक भरावा, ओके। म्हणजे जर तुम्ही एकापेक्षा जास्त अर्ज भरले असतील तर त्यामधला जो शेवटचा अर्ज आहे आणि त्या अर्जासोबत भरलेलं शुल्क जे आहे या दोन्ही गोष्टी तुमच्या विचारात घेतल्या जातील। त्या अगोदरचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही, ओके। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।